हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग टुडे. तर मित्रांनो नमस्कार. आज आपण चाललेलो आहे गव्हाला पाणी द्यायला आणि गहू आपला होल्ड्यात आलेला आहे. आपण ते बघणार आहेत आलाय का नाही पुढे व्हिडिओमध्ये. मग असा अंदाजात आला असेल कारण की तवा आलेला नव्हता. तर मित्रांनो आपण चाललेलो आहेत गव्हाला पाणी द्यायला. पुढे व्हिडिओमध्ये चालू राहा. तर आपण आलेलो आहे तिथं बारं बंद करायला. तर मित्रांनो आपण हे बारं बंद करणार आहेत आणि मग आपण आपल्या गव्हाला पाणी द्यायला जाणार आहेत. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कसा वाटन ते मला नाही माहिती, पण व्हिडिओमध्ये पुढे चालू राहा कारण की आपला व्हिडिओ आज इंटरेस्टिंग आणि चांगला आणि चांगल्या क्वालिटीचा असणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला गहू कसा झाला आहे, आपला गहू किती वाढला आहे, गहू होल्ड्यात आला आहे की नाही, सगळं 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 तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पुढे व्हिडिओमध्ये चालू राहा. धन्यवाद मित्रांनो. तर तुम्हाला मी म्हणलो होतो गव्हाला पाणी द्यायला चाललो, तर मी आता गव्हाला पाणी द्यायला आलेलो आहे. तर आपण तुम्हाला आपला गहू दाखवणार आहेत आणि आपला गहू होल्ड्यात आलेला आहे, पण आपल्याला पाणी एक देणार आहेत आपण त्याला, कारण की परत पुढं पाणीची अडचण येते. कारण की आमचं पाणी संपत आलेलं आहे आता, परत पुढं पाणी भेटणार नाही गावाला. आणि परत पुढं पाणी अडचण कशी येते, पुढं पाणी एकदम कमी होतं आणि गहू पाणी जादा घेईन, मग एकदम रान वाळून दिली. त्याच्यामुळं आपण वल्ल्यात वल्लं पाणी देणार आहे, परत आपल्याला पाणी राहत नाही म्हणून. तर गहू बघायचा असेल तर पुढं व्हिडिओमध्ये चालू राहा. धन्यवाद. तर मित्रांनो तुम्ही आपला गहू बघू शकता. तर मित्रांनो आपण गव्हाला पाणी दिलेलं आहे आणि गव्हाला पाणी दिलं आहे आणि गावाचा तुम्हाला व्हिडिओ बी दाखवलेला आहे आपण. तर तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला आणि जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर सबस्क्राईब केलेलं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. धन्यवाद. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर टाकत राहणार आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.